निखिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आता काय शुभेच्छा देऊ, जे त्याच्या मनात आहे ते माझ्याच मनात आहे. दादांना भेटायला गेलो, मग थोडंसं त्या ठिकाणी आमचं कुठंतरी एकमेकांची मनं जुळली गेली आणि मग दादांची माझी एक ठिकाणी असं भेट झाली, चर्चा झाली. दादा म्हटले तू काम करत राहा, तुझा मी भविष्यात नक्की विचार करेन. आणि मग तिथनं पुढे मी थोडंसं कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये मी लोकांपर्यंत पोहोचायचं कसं, एक लाठीकाठीचं आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी सुरुवातीला माझं संपर्क कार्यालय चालू केलं आणि संपर्क कार्यालयामध्ये मी त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, वेगवेगळे उत्पन्नाचे दाखले असतील, आयुष्यमान भारत कार्ड असेल, शासकीय योजना असतील, या ज्या काही गोष्टी होत्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या, सर्वसामान्य लोकांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात त्या लोकांना सहज कुठं उपलब्ध होत नव्हत्या. मोशीमध्ये असायच्या पण त्या ठिकाणी गर्दी असायची, पैसे जास्त घेतले जायचे किंवा लोकांना लवकरात लवकर त्या उपलब्ध होत नव्हत्या. मग ते कारण मी 2007ला नागरिक सुविधा केंद्र चालवलेला एक व्यक्ती होतो.